स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत लिनियर इक्वेशन्स प्रॅक्टिस सेट 1.3 मधला तिसरा पार्ट. फर्स्ट अँड सेकंड पार्ट इझी आहेत, फिल इन द ब्लँक्स आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, यू कॅन डू इट. पेज नंबर 16ला रेफर करा. व्हॉट इज दॅट पर्टिक्युलर प्रॅक्टिस सेट? सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डिटर्मिनंट मेथड. आपण डिटर्मिनंट मेथड शिकलेलो आहोत आणि त्याच्या संदर्भातले हे प्रश्न आहेत. सो वी विल सॉल्व. सो डिटर्मिनंट मेथड तुम्ही शिकला. आपण प्रॉब्लेम सॉल्व करताना तुम्हाला कळून जाईल तुम्हाला की काय असते ही मेथड. तर प्रथम प्रश्न समजून घ्या. इसेन्शियल काय आहे बघा. इसेन्शियल काय आहे, याचा एक फॉर्मॅट आहे. लिनियर इक्वेशनचा एक फॉर्मॅट आहे. कोणता फॉर्मॅट आहे? ax plus by is equal to c. ज्यावेळी आपण क्रॅमर्स मेथडने ज्यावेळी सॉल्व करणार किंवा डिटर्मिनंट मेथडने सॉल्व करणार त्यावेळी आपल्याला सगळी इक्वेशन ही अशाच फॉर्ममध्ये पाहिजेत. म्हणजे कॉन्स्टंट जो आहे तो इक्वल साईनच्या एका साईडला, एक्स आणि वाय व्हेरिएबल्स हे लेफ्ट साईडला. a इज द कोइफिशियंट ऑफ x आणि b इज द कोइफिशियंट ऑफ y. आता आपल्याकडे दोन इक्वेशन्स आहेत. दिस इज द फर्स्ट इक्वेशन, दिस इज सेकंड इक्वेशन. सो आपण या ठिकाणी जे पहिलं इक्वेशन जे आहे त्या इक्वेशनला आपण म्हणणार दिस इज अ a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. करेक्ट. आणि दुसरं जे इक्वेशन आहे त्याला आपण म्हणणार a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. म्हणजे पहिल्या इक्वेशनचा एक्सचा कोइफिशियंट a1, दुसऱ्याचा जो आहे एक्सचा कोइफिशियंट a2. इथपर्यंत तुम्हाला कळेल तुम्हाला. आता हे कोइफिशियंट वापरून आपण काय करणार आहोत? वी आर गोइंग टू फाइंड इट आउट द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. वी नो दॅट आपण काय काय शिकलोय बघा. वी नो दॅट d इज इक्वल टू कॅपिटल D इज इक्वल टू मॉड ऑफ a1 a2 and b1 b2. दिस इज व्हॉट वी हॅव लर्न. आता हा डिटर्मिनंट D, हाऊ टू सॉल्व दिस डिटर्मिनंट? सो इज इक्वल टू वी डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन है ना. So this is equal to a1 b2 minus a2 b1. This is what we solve. So d आपल्याला आपण अशा प्रकारे आपण काढतो. त्यानंतर आपण dx काढतो बघा. dx म्हणजे काय आहे? dx मध्ये आपण x चा जो कोइफिशियंट आहे a1 a2 तो इलिमिनेट करतो आणि त्या ठिकाणी आपण कॉन्स्टन्ट्स टाकतो. म्हणजे a1 आणि a2 च्या ठिकाणी काय टाकणार आपण? c1 c2 आणि b1 b2 ॲज इट इज. आपण काय काढतोय? dx काढतोय. dx ला काय केलं? x चे कोइफिशियंट काय आहेत? a. तर a इलिमिनेट केले आणि त्या ठिकाणी c टाकले कॉन्स्टंट. सो दिस इज इक्वल टू व्हॉट? क्रॉस मल्टिप्लिकेशन c1 b2 मायनस c2 b1. काय केलं आपण या ठिकाणी? सो इलिमिनेट और आय कॅन से रिप्लेस कोइफिशियंट्स ऑफ x म्हणजेच काय? म्हणजेच a with constants म्हणजेच काय? c. म्हणजे a च्या ठिकाणी c टाका. सो दिस इज कॉल्ड एज अ dx. त्यानंतर dy डिटर्मिनंट y. डिटर्मिनंट y ला काय करणार? y चे कोइफिशियंट जे आहेत, y च्या कोइफिशियंटचं नाव काय आहे? b. सो वी विल एलिमिनेट b and in place of b
वी विल ॲड सी. आता ह्या डी मध्ये ए आणि बी आहेत, तर यातला हा A1 आणि A2 ॲज इट इज. बी विल रिप्लेस विथ कॉन्स्टंट C1 अँड C2. So this value you will get cross multiplication A1 C2 minus A2 C1. आता या ठिकाणी काय केलंय, रिप्लेस कॉन्स्टंट सी, तर ह्याच राहिलं कॉन्स्टंट सी इन डी. डी मध्ये बदलायचं आहे. कशामध्ये बदलायचं आहे? डी मध्ये बदलायचं. सो इथं काय होणार, इथं रिप्लेस coefficients of y, coefficients of y म्हणजे काय, b with constants म्हणजे काय, c. कशामध्ये बदलायचं आहे? इन d. म्हणजे डी मध्ये बी च्या जागेवर C1 C2 टाका, यू विल गेट dy. dx काढताना A1 A2 च्या जागी C1 C2 काढा. सो आपल्याला अशा पद्धतीने डी dx आणि dy मिळाले. आता आपल्याला उत्तर पाहिजे आहे. आपल्याला उत्तर कसलं पाहिजे आहे? वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ x अँड y. सो व्हॉट विल डू, सो x इज इक्वल टू dx अपॉन d. This is a 1 and y is equal to dy upon d. हे जे काय तुम्हाला आन्सर्स मिळतील, यू पुट दिस व्हॅल्यू हिअर dx upon d, you will get the variable x. dy upon d, you will get the variable y. I hope you are getting the answers here, right? You are getting the concept here. ठीक आहे. चला आता आपण काय करू, ह्या कन्सेप्टने यूज करून आपण उत्तर काढू. तर हे इथंच राहू दे. पहिला आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व करूया आणि मग आपण हे काय करूया, इरेज करूया, सो दॅट यू अंडरस्टँड बेटर. ओके, कमिंग डाऊन टू द सेकंड वन. प्रश्न वाचा. 4x + 3y - 4 = 0 आणि 6x = 8 - 5y असं दिलेलं आहे. हे जे काय हा जो फॉर्म आहे, वेदर दिस इज इन द स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ A1x + B1y = C1. नो, इट इज नॉट इन द स्टँडर्ड फॉर्मॅट. आपल्याला याला स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये पहिला आणावं लागेल. सो वी कॅन राईट डाऊन लाईक दिस वे, 4x + 3y is equal to, हा -4 याचा घेतला, सो आय गॉट 4. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन. सेकंड मध्ये काय करू, हे -5y लेफ्ट साईडला घेऊ, सो दॅट वी कम इन द सेम फॉर्मॅट. 6x + 5y is equal to 8. So now we have come in the right format. आता आपण व्हॅल्यू लिहू. आपण कोणत्या व्हॅल्यू लिहायचं आपल्याला, A1 A2 B1 B2 C1 C2 कोणते आहेत ते आयडेंटिफाय करायचे. लेट अस से दिस इज फर्स्ट इक्वेशन. सो दिस आय कॅन से, इथंच मी लिहितो, दिस आय कॅन से A1, दिस इज B1 and this is a C1. This is easier. Here also this is A2, this is a B2 and this is a C2. बघा, right? So A1 म्हणजे x चा कोएफिशिएंट, B म्हणजे y चा कोएफिशिएंट, C म्हणजे कॉन्स्टंट. काय इम्पॉर्टंट आहे? इम्पॉर्टंट आहे द कॉन्स्टंट शुड बी ऑन द राइट साइड ऑफ द इक्वल साइन अँड ऑल द व्हेरिएबल शुड बी ऑन द लेफ्ट साइड. आता आपण जाऊ पहिला डी शोधून काढू. लेट अस फाइंड डी. सो डी इज इक्वल टू, पहिला आपण डी काढू. ओके, सो फर्स्ट इज डी. डी मध्ये आपण A1 A2 B1 B2, लेट अस डू इट. फॉर्म्युला काय आपला, A1 A2 B1 B2. म्हणजे डी मध्ये कॉन्स्टंट आहे का, तर डी मध्ये कॉन्स्टंट नाही आहे. सो दिस इज इक्वल टू, व्हॅल्यू घाला A1 ची व्हॅल्यू. A1 म्हणजे किती आहे 4, B1 ची व्हॅल्यू किती आहे 3,
A2 किती आहे 6, B2 किती आहे 5 इज इक्वल टू 5 4 जा, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन A1 B2 क्रॉस मल्टिप्लिकेशन इथून याला 4 5 जा, so I can write down 4 into 5 minus 3 into 6. So I got 4 5 are 20 minus 6 3 are 18. So I got the answer 2. I got the answer 2. D ची व्हॅल्यू मिळाली. Let us determine the value of dx. dx मध्ये काय करायचं आहे, रिप्लेस a with c. बघा x काढताना लक्षात ठेवा, x काढताना x चा कोएफिशिएंट कोणता आहे, a आहे, तो इलिमिनेट करा, त्या ठिकाणी कॉन्स्टंट टाका. सो c1 c2 and b1 b2 as it is, b1 b2 as it is. So this is equal to c1, पहिला c1 किती आहे 4, b1 म्हणजे हाच आहे, b1 म्हणजे 3 आहे, c2 किती आहे 8 and b2 is how much 5. काळजी घ्या, c1 c2 b2 घेताना गफलत नका करू, अदरवाइज your answers will be wrong. Now doing cross multiplication, 4 into 5, so I write down 4 into 5 minus 8 into 3. I normally use brackets to avoid confusion of signs. So 4 5s are 20 minus 8 3s are 24. So I get the answer minus 4. I get the answer minus 4. Then dx काढला, let us find dy now. dy d मध्ये इथे लिहिलं dy काढताना रिप्लेस कोएफिशिएंट्स ऑफ y b म्हणजेच b विथ कॉन्स्टंट c इन d च्या फॉर्म्युल्यामध्ये. d मध्ये काय a1 a2 b1 b2 आहेत, y काढताना b च्या ठिकाणी काय टाकायचे आहेत, कॉन्स्टंट. सो a1 a2 as it is, so a1 a2 as it is, and b1 b2 च्या ऐवजी विल राइट डाउन c1 c2. This is equal to, now you have to put the values only. a1 a2 इथं टाकलेला आहे a1 a2 4 and 6, or a1 is 4 a2 is 6, so 4 and 6 as it is. c1 c2 इथं टाकलेला बघा c1 c2, हे c1 c2 किंवा 4 and 8, so c1 c2 is equal to 4 and 8. So cross multiplying, 4 into 8 minus 4 into 6. So this is equal to 32 minus 24, and that is equal to 8. So we got the value of dy. So d काढला, dx काढला, dy काढला. Now x is equal to dx upon d. So x is equal to dx upon d. dx ची व्हॅल्यू किती आहे, dx काढला इथे dx minus 4 divided by d व्हॅल्यू 2 आहे, so 2 2s are 4 आणि मायनस साइन आहे, सो x ची व्हॅल्यू झाली -2. आता y ची व्हॅल्यू काढायची आहे, y व्हेरिएबल, and that is equal to dy divided by d. So we'll get the value, dy किती आहे 8 आहे, divided by d is 2, so we got the answer 4. So answer of this particular equation is -2 4. So this is how we can solve the equation. Simple आहे. इथं काय केलं, लेफ्ट साइडला व्हेरिएबल्स, राइट साइडला कॉन्स्टंट. ही महत्वाची इम्पॉर्टंट कंडिशन आहे. अशा कंडिशन मध्ये c1 घ्यायचा नाही, अदरवाइज c1 विल बी मायनस. यू हैव टू टेक c ऑन द राइट साइड ऑफ द इक्वेशन and variables on the left side of the equations. So this is one of the important thing. Calculation करताना चुकू नका, otherwise you will get wrong answers. Okay.
लेट अस कम डाउन टू द फर्स्ट इक्वेशन अगेन. या पहिल्या इक्वेशनला आपण पोचू. मी सगळंच खोडत नाही आता, हे आहेच ठेवतो इथे, सो दॅट वी कॅन सॉल्व द इक्वेशन हिअर इटसेल्फ. इथंच लिहितो मी. सो दिस इज A1, दिस इज अ B1, दिस इज अ C1, दिस इज अ A2, दिस इज अ B2, C2. इक्वेशन व्यवस्थित लिहिल्यामुळे मला ह्याच्या खाली लिहिता आलं, म्हणजे मला वेगवेगळं काय करायची आवश्यकता भासली नाही. सो D इज इक्वल टू, सो A1 B1 and A2 B2. सो दिस इज इक्वल टू A1 म्हणजे किती आहे? 3 आहे. B1 इज इक्वल टू 4 और -4. B1 किती आहे? 4 और -4. -4 घ्यायचं आहे. सो दिस इज अ -4. A2 किती आहे? A2 इज इक्वल टू 4 आणि B2 किती आहे? +3. इट इज अ +3. सो लेट अस डू द क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 3s are, so it's a 3 into 3 minus -4 into 4. -4 into 4. लक्षात ठेवा, साइन विसरायचं नाही. -4 आहे, सो B1 इज -4. 3 3s are 9, minus into minus plus 4 4s are 16. So I got the answer 25. So मला D मिळाला. Now dx. Now dx. dx मध्ये काय? x चा कोएफिशियंट त्याला काढा, त्या ठिकाणी C1 C2 टाका आणि B1 B2 ॲज इट इज. बघा C1 C2 केलेला आहे. सो हिअर आय कॅन पुट C1 C2. C1 किती आहे? 10. B1 किती आहे? -4. C2 इज इक्वल टू 5. B2 इज इक्वल टू +3. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन 10 into 3 minus -4 into 5. साइन माइनस आहे, विसरू नका, अदरवाइज यू विल डू मिस्टेक. 10 into 3 30, minus minus plus 4 5s are 20. So this is 50. This is a 50. आता इथून तुम्हाला कळलं असेल dx upon d म्हणजे 50 upon 25. x ची व्हॅल्यू किती आली? 2 आली. सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. dy मध्ये काय केलं? b जो आहे तो y चा कोएफिशियंट आहे, तो काढून टाकला, त्याच्या अगेन्स्ट c टाकले. सो व्हॉट वी गेट? A1 A2 टाकलेला 3 and 4. सो A1 A2 इज इक्वल 3 and 4. C1 C2 इथं टाकलेलं C1 C2 10 and 5. 10 and 5. So this is equal to, again cross multiplication, 3 into 5 minus 10 into 4. So this is a 5 3s are 15 minus 40. So we got 40 is a bigger, we got -25. So now coming down to these values here. So x is equal to, so x is equal to dx upon d. dx is equal to 50 upon 25. So the answer is 2. Answer is 2. 25 2s are 25 2s are 50. आणि y मध्ये जर गेला तर y is equal to dy is equal to -25 divided by 25. This is equal to -1. This is equal to -1. So we got the answer. Answer of this one is 2, -1. खूप सिंपल आहे. फक्त d dx dy कळायला पाहिजेत, देन यू कॅन सॉल्व इझिली. हे लिहून घ्या. देन विल सॉल्व द नेक्स्ट 2 questions 3 and 4. Okay. Now the next 2 1. मी सोडवायच्या आधीच तुम्हाला यायला पाहिजे. खरं म्हणजे हार्डली 2 minutes फॉर 1 question. 2 minutes फॉर 1 question. सिंपल भाषेमध्ये सोपं एकदम इझी करू. A1
So this is इथं 1 आहे. So this is a A1, this is a B1, this is a C1, this is a A2, this is a B2, this is a C2. Simple. So we'll start doing now. What is the value of D now? D is equal to A1 B1 A2 B2. This is equal to the value put up करायचं A1 किती आहे 1, B1 किती आहे 2, A2 2, B2 -3, B2 किती आहे B2 is -3. विसरायचं नाही, 3 घ्या, चुकून तुम्ही 3 घेशीला. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into -3, 1 into -3 ब्रॅकेट विसरू नका, -2 into 2. So we got this value 1 -3 -4. So answer is -7. D ची व्हॅल्यू किती मिळाली -7. आता dx a ला रिप्लेस करा कशाने, a ला रिप्लेस करायचं c ने. सो c1 c2 b1 b2, a ला रिप्लेस करायचं c ने. सो C1 C2, C1 किती आहे -1 आहे. सो C1 इज -1. B1 किती आहे 2. C2 इज हाऊ मच 12. B2 किती आहे -3. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 into -3 -12 into 2. Minus plus 1 into 3 3, -12 to the 14, 24, 12 to the 24. So what value you get -21. बघा 3 -24 -21. dx मिळाला. आता dx मिळाला, d मिळाला. यू कॅन कॅल्क्युलेट x ची व्हॅल्यू काय आहे, x इज इक्वल टू dx अपॉन d. -21 upon -7, 7 3s are 21, answer is 3. अरे वाह, you can solve very easily. Then dy is equal to, d मध्ये b चं रिप्लेस करा c1 नी. सो a1 c1 upon a2 c2. b ला रिप्लेस करा c नी. So A1 A2 1 and 2, 1 and 2. C1 C2 ते घेतला बघा, C1 C2 -1 and 12. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into 12 -1 into 2, -1 into 2. So 1 into 12 minus plus into 2. So we got 14. So dy किती मिळाला 14. Value of y is what? Value of y is equal to dy upon d. dy किती 14, y किती आहे -7 -2. So it's as simple as that. So we can do x is equal to now dx upon d. dx is equal to how much -21 अपॉन d ची व्हॅल्यू -7. मायनस असल्यामुळे उत्तर काय येणार प्लस येणार. सो विल गेट प्लस व्हॅल्यू आणि 7 3s are 21, 7 3 21, विल गेट आन्सर 3. y इज इक्वल टू dy अपॉन y. dy किती आहे, dy काढलेला आहे 14 डिवाइडेड बाय d किती आहे -7, d -7. Plus upon minus, answer will be minus. 7 to the 14, so -2. So ultimately we got the answer 3,2. 3 for x, -2 for y. क्लियर कट, एकदम क्रिस्टल क्लियर. एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा फार तर, मी तुम्हाला सांगितलं शिकवताना, यू कॅन रिमेंबर CBAC. You can CBAC. तुम्हाला CBSE माहिती आहे स्कूल, CBSE करा. हे x ला CB, y ला AC. CB म्हणजे काय
CB बघा C1 B1 C2 B2 Xला, Yला AC, Yला काय AC म्हणजे A1 C1 A2 C2. सो यू कॅन रिमेंबर CBSE. सोपा आहे CBSE करण्यासाठी. लेट अस गो टू द सेकंड इक्वेशन. सो हियर हे काय आहे 6 काय आहे A1 -4 B1 -12 C1. हा दिस इज 8 इज A2, दिस इज B2, दिस इज C2. So it's now you can calculate D. So D is equal to A1 B1 A2 B2. A1 ची व्हॅल्यू किती आहे 6. A1 ची व्हॅल्यू किती आहे 6. B1 ची व्हॅल्यू किती आहे -4. A2 किती आहे 8. B2 किती आहे -3. B2 किती आहे -3. So this is equal to cross multiplication 6 into -3 -4 into 8. So 6 3s are 18 -18 minus plus is a 32. So 32 minus 18 we got 14 answer. We got 14. Okay. Then आता dx. So we'll calculate dx. CBAC म्हणजे काय C1 B1 upon C2 B2. This is for x, this is for y. Or replace A with C. This is equal to B1 B2 इथे लिहिलेलं -4 -3. C1 काढो. C1 is equal to -12 B1 -4 C2 -2 and B2 -3. सगळेच मायनस आहेत सगळे. All are minus. So let us do it. -12 into -3 first bracket and -4 into -2. -4 into -2. So minus plus 12 3s are 36. So 12 3s are 36 plus minus plus and again minus. For 4 2s are 8. बघा जरा चुकते काय बघा -8 म्हणजे किती झाले. दिस इज इक्वल टू हाऊ मच 8 गेला. सो दिस इज इक्वल टू 28 प्लस और मायनस प्लस. राईट आन्सर. So dx मिळाला. So dx upon d will give you what x. So 28 upon 14 2. So x ची व्हॅल्यू किती आली 2. You can immediately calculate. Then dy AC म्हणजे काय A1 C1 A2 C2 is equal to A1 A2 काढला इथं 6 आणि 8. C1 C2 इथं काढला -12 -2. क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 into -2 ब्रॅकेट टाकायला विसरू नका. 6 into -2 -12 into 8 -12 into 8. So 6 2s are 12 -12 minus plus. So 12 8s are 96. So 96 minus 12, that is we will get 84. So we will get 84. Now rest is x and y. So dx upon d. dx ची व्हॅल्यू किती आहे 28 divided by d ची व्हॅल्यू आहे 14. 14 2s are 24. x ची व्हॅल्यू आली 2. y is equal to dy upon d. dy 84 आहे. divided by d ची व्हॅल्यू आहे 14. 14 6 84. 14 6 84. So y ची व्हॅल्यू मिळाली 6. So we got the answers like this way. In bracket x ची व्हॅल्यू 2 आणि y ची व्हॅल्यू 6.
So d dx dy, dx upon d will give you x, dy upon y will give you, dy upon d will give you y. Very very simple. तुम्हाला हेच तुम्हाला सोपं वाटेल जर तुम्ही प्रॅक्टिस केला तर. हे लिहून घ्या. विल कंटिन्यू विथ नेक्स्ट 5 and 6. Let's solve the next 2 questions. आता मला वाटत नाही की तुम्हाला काय जास्त सांगायची गरज आहे. You can do along with me. So this is A1, B1, C1. This is A2, B2, C2. So value of D is equal to A1, B1, A2, B2. Let us put the value of A1, A2. तो A1 किती आहे 4 आहे. B1 किती आहे 6. A2 किती आहे 3 आणि B2 किती आहे 2. Now cross multiplication. 4 into 2 minus 6 into 3. So 4 2 is 8 minus 6 3 is 18. So answer is how much? Answer is minus 10. किती आन्सर आलं? minus 10. D. आता पुढचं काय करायचं आहे? dx. dx म्हणजे काय? CB SC मधलं CB. CB म्हणजे काय येणार? C1 B1 C2 B2. This is equal to C1 C2. C1 किती आहे? 54. B1 is how much? 6. C2 is how much? 28. And B2 is how much? 2. So let's do this calculation. So 54 into 2 minus 6 into 28. 6 into 28. So 54 to the 108 minus 6 into 28. So that is equal to 8 6 the 48. 4 carried. 6 to the 12. 12 plus 4 6 168. So the answer is 168 minus 108 will get minus 60. So dx minus 60 है, d minus 10 है. x की वैल्यू कितनी? x is equal to dx upon d. So dx upon d minus 60 divided by minus 10 minus minus plus हो जाएगा. Answer will be 6. Then dy is equal to CBAC. AC म्हणजे काय येणार? A1 C1 A2 C2. This is equal to A1 A2 इथे घेतलेला आहे 4 and 3. C1 C2 इथं C1 C2 घेतला आहे 54 28. Let us do cross multiplication. 28 into 4. 4 into 28 minus 54 into 3. So 4, 8 4 the 32. 3 carried. So 4 to the 8 plus 3 112 minus 54 into 3. 4 3 the 12, 1 carried, 5 is 15 and 162. So 162 minus 112 you will get minus 50. So dy किती मिळाला? minus 50. y ची व्हॅल्यू किती? y is equal to dy divided by d. dy minus 50 divided by minus 10. Minus ने minus को मार दिया. 50 divided by 10. Answer is 5. So we can do it here now. X is equal to dx upon d, that is equal to minus 60 upon minus 10. Answer is 6. Then y is equal to dy upon d. dy is equal to minus 50 divided by minus 10. Answer is 5. So we got the answer as x is equal to 6, y is equal to 5. So this is the answer. 2 minutes, not more than 2 minutes. If you know the concept, you can do it faster. Coming down to the second Sahwa equations, next one, 6th.
हे इक्वेशन बघा, x मायनस वाय बाय 2 इज इक्वल 1/2. ऑड आहे, सिम्प्लिफाय करून घेऊया. लेट्स डू सिम्प्लिफिकेशन. हे आहे असं लिहू, दिस इज इक्वल टू 2x plus 3y is equal to 2, and here I'll multiply by 2. So here multiplying by 2, I'll write down multiplying by 2. काय मिळेल आपल्याला? 2 ने मल्टिप्लाय करू. सो हियर यू विल गेट 2x. 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इथं काय उरेल? -y. ह्याला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय उरेल? 1. सो यू विल गेट 1. सो नाव here 2 is A1, 3 is B1, this is a C1, this is a A2, this is a B2, this is a C2. B2 किती आहे? B2 किती आहे? 0. 0 B2? No, it's -1. So let's find it out. So first D म्हणजे काय? AB. A1, B1, A2, B2 is equal to A1 किती आहे? 2, B1 3, A2 2, B2 -1. Let's do cross multiplication. Let's do cross multiplication. 2 into -1, 2 into -1, minus 3 into 2. 2 minus 1 minus 2. And this is a 3 2s are 6, minus 6. So the answer is -8. How much? -8. D मिळाला. Let us find out dx. dx म्हणजे काय? CBAC. CB घ्यायचं आपल्याला. CB. CB म्हणजे काय? C1 B1 C2 B2 is equal to C1 ची व्हॅल्यू. C1 is equal to 2. B1 ची व्हॅल्यू इथे किती आहे? B1 3 आहे. C2 किती आहे? 1. C2 is 1. And B2 किती आहे? B2 is equal to -1. So this is equal to. So cross multiplication 2 into -1 minus 3 into 1. So 2 minus 1 minus 2, and this is a -3. So we got -5. So dx किती आला बघा? dx is -5. d is -8. x ची व्हॅल्यू किती आली सांगा? x is equal to dx upon d. dx is -5 divided by -5, माइनस ने माइनस को मार दिया. आंसर is 5/8. 5/8. So let's calculate now dy. dy म्हणजे CBAC. CB for x, AC for y. So AC म्हणजे काय आला? A1 C1 A2 C2. This is equal to A1 A2 इथे टाकलेलं आहे. A1 A2 म्हणजे किती आहे? 2 and 2. So A1 A2 2 and 2. C1 C2 इथे C1 C2 घेतलेला आहे म्हणजे 2 and 1. So 2 and 1. So this value. So cross multiplication 2 into 1 minus 2 into 2. So this is 2 minus 4. Answer is -2. Answer is -2. So dy is equal to -2. If dy is -2, what is the value of y? Value of y is equal to dy upon d. -2 upon -8. माइनस ने माइनस को मार दिया. 2/8 is 1/4. So x is equal to dx upon d. dx is equal to -5. d is equal to -8. Answer is 5/8. y is equal to dy upon d. dy is equal to -2. d is equal to -8. माइनस ने माइनस को मार दिया. 1/4. So we got the values of x and y. Answer 5 divided by 8, 1 divided by 4. एकदम सोप्या पद्धतीने करता येतं आपल्याला. d dx dy काढता यायला पाहिजे. d काढण्यासाठी AB, dx आणि dy काढण्यासाठी CBAC. CB C1 B1 C2 B2, AC A1 C1 A2 C2.
अशी जी इक्वेशन्स आहेत जी ऑड याच्यामध्ये आहेत त्याला कन्वर्ट करून सिम्प्लिफाय करून घ्या, सो दॅट A1 A2च्या व्हॅल्यू B1 B2च्या व्हॅल्यू या फ्रॅक्शनमध्ये यायला नको. सो यू कॅन सिम्प्लिफाय अँड यू कॅन गेट द व्हॅल्यूज व्हेरी फास्ट. सो लिहून घ्या, अँड दॅट इज दिस एंड ऑफ दिस पर्टिक्युलर सेक्शन 3.